लय मोठा अन्याय झाला सोलापूर जिल्ह्यावर। आम्हाला काय वाटतं इथं खासदार केलं त्यांना दोन्ही त्यांच्या मोदी साहेबांची 2 सभा झाली मोठे सोलापूर जिल्ह्यामध्ये 2 मोठी सभा होत असताना देखील इथं त्यांचा उमेदवार पडते दोन्ही उमेदवार पडल्यामुळे त्यांना इथं मंत्रिपद दिलं नाही गेलं असं माझं मत। गावाला गेलं म्हणण्यापेक्षा त्यांची कामावर त्यांची पावती मिळालेली आहे। लोकांचं काम करून लोकसभेमध्ये जर जिंकून दिलं असलं तर त्यांना मंत्रिपद मिळालं असतं। एकही मंत्री इथं कोण कामच केलं नाही काय नाही। सोलापूरची परिस्थिती आहे तशीच आहे। सोलापूरच्या मंत्रिपदासाठी म्हणताना तसं काही नाही आहे। 3 पक्ष असल्यामुळे प्रॉब्लेम हे येणार आहे थोडाफार। प्रत्येक जिल्ह्याला त्यांनी प्रतिनिधित्व देऊ शकत नाही कारण तिघांचे युती असल्यामुळं थोडं प्रॉब्लेम आहे। नाराजी आहे प्रत्येकाला येते। प्रत्येकाला वाटतं मी मंत्रिपद मिळावं मला वाटतंय तसं मिळू शकत नाही। याबद्दल काहीच सांगू शकत नाही मी। इथं सोलापूरला मंत्रीच नको आहे। काय उपयोग होणार आहे का आता विस्तार हाचा 2.5 वर्षानंतरच होणार आहे। आंदोलन केलं काय नाही काय उपयोग होणार आहे। सोलापूर जिल्ह्याचा मी मतदारसंघ आहे। 20 वर्षे झालं मी BJPला मतदान करतो। आपले विजयकुमार देशमुख मालक हे जवळजवळ 5 टर्म निवडून आलेले त्यामुळे त्यांना मंत्रिपद द्यायला पाहिजे होतं ते दिले नाही त्यामुळं सोलापूरची जनता ही नाराज आहे। मंत्रिपद आपल्या एका तरी आमदाराला मिळायला पाहिजे होतं त्यातले त्यात विजयकुमार देशमुख आपले 5 टर्मला निवडून आले त्यामुळं विजयकुमार देशमुख मालकाला मंत्रिपद मिळायला पाहिजे होतं। सोलापूर जिल्ह्यातील 5 आमदार जे निवडून आलेले आहेत भाजपकडून त्यांना मंत्रिमंडळात स्थान नाही। सध्याला कशा प्रकारची चर्चा चालू आहे? हे बघा ते आलेलं आहे बाहेरच्या माणूसचं काय उपयोग नाही। आधी 7 पोटे आलं तर काय आलं नाही ते निवडून काय आपलं सोलापूरच्या 5 मध्ये कुणाला द्यायला पाहिजे। बाहेरचा माणूस नको आहे त्यांनी काम करणार पण नाही। इथलं माणूस जाऊन येतं भेटता येतं सगळं येतं काय प्रश्न विचारायचं। स्थानिक आमदाराला मंत्रिमंडळात घ्यायला पाहिजे होतं। हो 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 विधिमंडळात काही आमदारांची मंत्रिमंडळ यांची शपथविधी झाली होती त्यापैकी सोलापूर जिल्ह्यातून 5 आमदार निवडून आले होते भाजपकडून। मग एकाही मंत्र्यांनी शपथ घेतलेली नाही आणि महायुतीने एकाही आमदारांना मंत्रिमंडळात घेतलं नाही। काय वाटतं महायुतीने डावलले गेलंय का सोलापूरच्या आमदारांना? फार मोठा अन्याय झाला सोलापूर जिल्ह्यावर। लय मोठा अन्याय झाला सोलापूर जिल्ह्यावर। मी एक शेतकरी आहे नान्नाचा उत्तर सोलापूर तालुक्यात नान्नाच म्हणून गाव आहे। आमच्या कांद्याला 52 ते 50 हजार ते 52 हजार रुपये खर्च येते आणि त्याचे हॉल ते 20,000 रुपये। मग कुठल्या मंत्र्याकडे जावं काय करावं हे आम्हाला काही कळत नाही। आम्हाला कोण स्थानिक मंत्रीच नाही तर आम्ही कुठं जायचं? स्थानिक आमदार कुणीच मंत्रिपदच दिलं नाही सोलापूर जिल्ह्यात। मग आता कुठं जायचं? आता कोण तर नवीन पालकमंत्री टाकते ती त्यांना काहीच आमचं 5 वर्ष काहीच कळत नाही त्यांना। आम्हाला काय वाटतं इथं खासदार केलं त्यांना दोन्ही त्यांच्या मोदी साहेबांची 2 सभा झाली मोठे सोलापूर जिल्ह्यामध्ये 2 मोठी सभा होत असताना देखील इथं त्यांचा उमेदवार पडते दोन्ही उमेदवार पडल्यामुळे त्यांना इथं मंत्रिपद दिलं नाही गेलं असं माझं मत। चंद्रकांत पाटील यांचं बहुतेक लागणार नंबर असं वाटायला मला। याचं कारण काय सांगाल त्यांचा नंबर? कारण याच्या अगोदर त्यांनीच होते ना पालकमंत्री। याच्या अगोदर भरणे मामा पण होते 4 पालकमंत्री बदलले शेवटला आहे ते चंद्रकांत दादा पाटीलच होते। सोलापूर जिल्ह्याला 5 आमदार मिळाले भाजपकडून त्याचबरोबर हे शहर उत्तरमधून विजयकुमार देशमुख 5व्यांदा निवडून आले आणि त्यांना लास्ट मंत्रिपद 2014 साली भेटलं होतं। त्यानंतर पालकमंत्री त्यानंतर 7 वर्ष झाले त्यांना मंत्रिमंडळात स्थान दिले गेलं नाही। मग महायुतीने सोलापूरचे जे स्थानिक आमदार आहेत त्यांना डावलले गेले का मंत्रिमंडळातून असं वाटतंय का? गावाला गेलं म्हणण्यापेक्षा त्यांची कामावर त्यांची पावती मिळालेली आहे। लोकांचं काम करून लोकसभेमध्ये जर जिंकून दिलं असलं तर त्यांना मंत्रिपद मिळालं असतं। तुम्ही नवा चेहरा म्हणून कोणाकडे पाहता? आम्ही नवा चेहरा म्हणून भरणे मामाला पसंत करतो। काय आपल्याला जवळच आहे इंदापूर सोलापूर लई लांब नाही। हे चंद्रकांत पाटील पुण्यावर इथनं कवा येणार त्यांनी आमची कामं करणार भरणे मामाला दिलेलं योग्य आहे। महायुतीने सोलापूर जिल्ह्यातील एकाही स्थानिक आमदाराला मंत्रिपद दिलेलं नाही आहे। सोलापूर नागरिकांना ठेंगा दाखवलेला असं वाटतं का? हां बरोबर आहे ठेंगाच दाखवलेला आहे। त्या एकही मंत्री इथं कोण कामच केलं नाही काय नाही। सोलापूरची परिस्थिती आहे तशीच आहे बेकार झाली उलट त्यापेक्षा बेकार झालेली आहे।
त्याचं कारण आपण काय सांगू शकत नाही. कसं असं माझा हे मंत्रिमंडळ आता राजदार खासदार इंजिनियर हे आतून पण 25 वर्ष झालं बघत आलो. आता पण सोलापूरचा विकास कोण केलं झाला नाही. फक्त इलेक्शनचं मतदान ह्याच्यासाठी वालं असा पाहिजे, आता खासदार पाहिजे, आता पक्ष इथला पाहिजे की का तर सोलापूरच्या गरिबाच्या करून खाणाऱ्या माणसाला त्याला कान मिळावं आणि जी वेदना धंदा कुठला आहे ते त्यांचं व्यवस्थित चालावं धंदा. आता पण आपण बघत आलो आज वरती त्यांच्यातच पेटापेटी झाले आहे. 3 आता पहिले 2 हात करते आता 3 करायला पाहिजे त्याने खरं तर मोठं त्यांच्या ह्याच्यामध्ये आणि विकास काय करून दाखवणार आहेत. सोलापूरच्या मंत्रिपदासाठी म्हणताना तसं काही नाही आहे. 3 पक्ष असल्यामुळे प्रॉब्लेम हे येणार आहे थोडाफार. प्रत्येक जिल्ह्याला त्यांनी प्रतिनिधित्व देऊ शकत नाहीत कारण तिघांचे युती असल्यामुळं थोडं प्रॉब्लेम आहे. नाराजी आहे प्रत्येकाला येते. प्रत्येकाला वाटतं मी मंत्रिपद मिळावं मला वाटतंय. तसं मिळू शकत नाही. पण आज ना उद्या सोलापूरला 100% मिळणार. पण पालकमंत्रीपद तर 100% मिळणार आहे. आणि सगळ्यांना गटाला खुश करणं किंवा देणं सध्या जमणारच नाही. पक्षाला कुठल्या म्हणजे भाजपला जमणारच नाही सध्या. तिन्ही पक्षांचं ॲडजस्टमेंट करून देणार आहेत. आज ना उद्या मिळणार 100% एवढं मी कॉन्फिडन्स. मी स्वतः वैयक्तिक मतदार असल्यामुळे मी सांगतो. महायुतीने सोलापूर जिल्ह्यातील एकाही आमदाराला पालकमंत्री म्हणून मंत्रिमंडळात स्थान दिलेलं नाही आहे. कारण काय सांगाल स्थानिक नागरिक म्हणून? कारण ते खरं आता त्या वरच्या लोकांनाच माहिती. पण विजय देशमुख हे सिनियर आहेत, 5 वेळा निवडून आलेले आहे. शहरामध्ये एवढं त्यांचं नाव आहे तर त्यांना मागं दिले होते त्यांना. पण आता का दिले नाहीत? हो 2014 साली दिले होते. सुभाष देशमुख साहेबांना पण दिले होते. ह्या दोघांना द्यायला हवं. आणि पालकमंत्री तर सोलापूर जिल्ह्याचाच पाहिजे. आणि मी म्हणतो सोलापूर शहरातनंच 3 BJPचे 2 BJPचे 3 आहेत BJPचे आणि अक्कलकोटचे 1 आहे. हो मग जिल्ह्याचं मग पालकमंत्री जिल्ह्याचं का देत आहे मला हे कळत नाही. कारण सोलापूर जिल्ह्याची माहिती सोलापूर जिल्ह्यातल्या आमदारालाच माहिती असणार आहे. त्यामुळे वरिष्ठांनी याचा विचार करावा. वरिष्ठ म्हणजे BJPचे किंवा कोणत्याही पक्षाचे जरी असलं सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री हवाच. आणि विजय देशमुख साहेबांना मंत्रिपद मिळायलाच हवं. कारण सलग 5 वेळा कुठलंही लीड कमी न होता ते निवडून आले. नाहीतर फार असं क्वचित असते उदाहरण की उलटं लीड कमी होत जातो त्यांचा. त्यांची लोकप्रियता वरचेवर वाढतच आहेत. सुभाष देशमुख साहेब पण लोकमंगलच्या माध्यमातून चांगलं कार्य करतात. त्यांचे पण सोलापूर जिल्ह्यात खूप छान नाव आहे. लोकसभेचे खासदार होते ते. त्यामुळं त्यांना पण दांडगा अनुभव आहे. सहकार मंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. त्यांनासुद्धा मंत्रिपद मिळायला हवं होतं. पण हे सोलापूरचं दुर्दैव आहे. म्हणजे आता काय आपण करू शकतो. नागरिकांनी खरं आता काहीतरी केलं पाहिजे. म्हणजे BJPच्या वरिष्ठ लोकांना आपल्या भावना कळवल्या पाहिजेत नागरिकांनी. त्यांची कुठल्या माध्यमातून कळवावं. तसं भविष्यकाळामध्ये दत्तामामा भरणे किंवा चंद्रकांत पाटील यांची भरणे लागेल अशी चर्चा चालू आहे. काय वाटतं दोघांपैकी कोण लागेल? दत्तामामा भरणेचं. याचं कारण काय सांगाल एक मतदार म्हणून नागरिक? नाही दत्तामामा भरणेचं पण मतदारसंघामध्ये कुठल्याही मतदारसंघात गेल्यामध्ये त्यांचं वास्तव्य म्हणजे मतदारसंघाशी बोलणं चालणं चांगलं आहे. त्यामुळं दत्तामामा भरणेचं चांगलं वाटतं आम्हाला. आता सध्या ज्या गोष्टीकडे आपण कशा प्रकारे त्या गोष्टीचा निकाल लागला पाहिजे काय वाटतं? आता काय ते संसदमध्ये लोक आहेत ते विचार करायला पाहिजे. कुठल्या माणसाला कुठं बसायला पाहिजे, काय आहे ते व्यक्ती काम करणार आहे नाही आहे सगळं बॅकग्राऊंड बघायला पाहिजे. तेव्हा होणार ते असेल. पण काय उपयोग होणार नाही. ते आम्हाला विश्वासात बी घेणार नाही. ते आमचं काय भलं बी करणार नाही. एकूण एक शेतकरी आहे. शेतकरी पण सध्याला जे राजकारण चालू आहे पालकमंत्री पद दिलेलं नाही आहे. त्याचबरोबर मंत्रिमंडळात स्थान दिलेलं नाही. राष्ट्रमंत्रीपद 2014 साली दिले गेले होते. तर सुभाष देशमुख आणि विजयकुमार देशमुख. मग यावेळी 7 वर्ष झाली त्या गोष्टीला मंत्रिमंडळात स्थान नाही. मग शेतकरी म्हणून या सगळ्या राजकारणाकडे कशा प्रकारे पाहता? काय ना लयच मोठा अन्याय झाला आमच्या सोलापूर जिल्ह्यावर. लय मोठा अन्याय झाला. कारण एक राज्यमंत्रीपद सुद्धा कोणी दिलं नाही. राज्यमंत्री असलं तरी पालकमंत्री झाला असतं. मग आता आम्ही कुणाकडे जायचं? आपली काय अपेक्षा होती? कोणाला मंत्रिमंडळात घ्यायला पाहिजे? विजय मालकाला घ्यायला पाहिजे होतं किंवा बापूला घ्यायला पाहिजे होतं. विजय मालकाला घ्यायला 5व्यांदा निवडून मुरब्बी माणूस होता ना. याचं कारण काय सांगाल आपण? मालकाला घ्यायला काय त्यांचं गटबाजी काय हेच काय कळना. भाजपवाल्याची काय गटबाजी आणि काय करते हेच काय कळना. अहो नवीन तरुण म्हणलं तर कल्याण शेट्टी बी होते अक्कलकोटचे. समाधान अवताडे बी होते मंगळवेढेचे पंढरपूर मंगळवेढे. त्यांनी कुणालाच घेतलं नाही. नवीनला बी घेतलं नाही जुनं बी घेतलं नाही. भविष्यामध्ये कुठला नावा चेहरा म्हणून पालकमंत्री म्हणून आम्हाला त्यांचंच आम्ही पेपर रोज वाचतो. चंद्रकांत पाटलाचंच नाव पुढं
त्याचं कारण काय सांगाल? कारण काय ते हाय चालूमधलेच आहेत ते, त्याच्यामुळे त्यांचंच नाव पुढे आलं. मागील 7 वर्षामध्ये एकाही आपल्या सोलापूर जिल्ह्याला दिलंच नाही, पालकमंत्री पण आहे आणि मंत्रीपद पण आहे. ज्यांना मंत्रीपद दिलं त्यावेळेस काहीच झालं नाही काम सोलापूरमध्ये. यापूर्वी आपल्या सोलापूरला अनेक पालकमंत्री लाभलेले आहेत. रात्र आव्हाड, त्याचबरोबर दिलीप वळसे पाटील आणि महाविकास आघाडीकडून, त्यानंतर मग महायुतीकडून चंद्रकांत पाटील आणि दत्तामामा भरणे यांचे लागले होते. हे जे पालकमंत्री लाभले होते त्याची कार्यप्रणाली कशी वाटली मागील वर्षामध्ये? भरणे मामांचं कार्यप्रणाली चांगले काम एखादं उदाहरण त्यांच्या कार्यप्रणाली आहे. त्यांनी आता हे ब्रिज काम केलंय, आता त्या ब्रिजचं खालचं सर्व्हिस रोड केलंय, त्यांची कामं चांगलं केलं त्यांनी. तर ते सारखं त्यांनी सोलापूरला भेट देत होतं आणि लोकांचा अडीअडचणी विचारत होता. चंद्रकांत पाटील विचारत नव्हतं आणि ते आव्हाड साहेब विचारत नव्हतं. कोरोनाच्या काळात भरणे मामा चांगलं काम केलंय. कोरोनाच्या काळात काय नको, त्याने काहीच काम करत नाही. इथं मंत्रीच नको आहे. स्थानिक आमदाराला मंत्रिमंडळात स्थान मिळावं अशी सोलापूर जिल्हा नागरिकांची मागणी होती. काय सांगाल? याबद्दल काहीच सांगू शकत नाही मी. इथं सोलापूरला मंत्रीच नको आहे. कामाची पावती दाखवा तेव्हा मंत्रीपद घ्या. मतदार म्हणून तुम्ही आमदार म्हणून त्यांना कसे निवडून द्या? भविष्य काळामध्ये जे आपले पालकमंत्री असतील आता चंद्रकांत दादा पाटील तर दत्तामामा भरणे, त्यांच्याकडे आपण कुठल्या दृष्टिकोनातून पाहता? त्यांचं कसं परमिशन इथं पाहिजे, म्हणजे कसं वाहतो म्हणजे सगळ्याच्या ह्याच्यावर मनोदर्पण पाहिजे. त्यांचं कोणाच्या असे कसं म्हणजे जीवन जाणारं 4 माणसं आज पण त्यांनी सोलापूरमध्ये लक्ष दिलेत का? त्यांच्या भागात लक्ष दिलेत. तसं लक्ष देणार 4 माणसं इकडे तिकडे कुठल्याही उत्सवला आला त्याला सगळ्याच्या मनापासून वाटलं तर त्यांनी येऊ शकते. मनातल्या माणसाला कुठला आता आपण तुमच्या माझ्यासारख्याला एखादा देखरेखमध्ये कधी आला कुठं बसला हे सर्व आज हे कार्यक्रम आहे तिथं जाऊन एखादा फोन केलं माहिती असल्या बाई माणूस आपला यायचं आहे हे आपल्या ह्याच्यातला तर त्यांना येईल. तुम्ही कुणाच्या ह्याच्या कसाठी म्हणजे मला फक्त गरजेपुरतं आलं तर त्याला कोणी इकडचं येईल. 4 माणसं ओळखणारे पाहिजे, 4 माणसं बोलणारे पाहिजे त्यांच्याबरोबर. तुम्ही जसं म्हणालात की सोलापूर जिल्ह्याला पालकमंत्रीपद नक्कीच मिळेल. म्हणण्यानुसार आता सोलापूर जिल्ह्यातून भाजपचे 5 आमदार निवडून हो आले. हो हो बरोबर आहे. मग हे 5 आमदारांपैकी भविष्यकाळात कुणाला मंत्रिपद मिळेल असं काय वाटतं? माझ्या मताप्रमाणे सुभाष देशमुख आणि विजयकुमार देशमुख पैकी एकाला मिळणार. सुभाष देशमुख आणि विजयकुमार ह्या दोघांपैकी एकाला मिळणार. काय सांगाल आपण? काय आहे यांचा अनुभव दांडगा आहे. आज विजयकुमार देशमुख कमीत कमी 20 वर्ष आले या मतदारसंघात. माझ्या मतदारसंघात विजयकुमार देशमुखच आहेत 20 वर्ष. मी उत्तर मतदारसंघातला सर उत्तरमधलाच आहे. कारण त्यांचा अनुभव आहे आणि जनसंपर्क दांडगा आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सुभाष देशमुखसुद्धा लोकमंगलच्या माध्यमातून त्यांचा जनसंपर्क चांगला आहे. ते सुद्धा आता 3री टर्म आलेले आहेत. तोही मतदारसंघ त्यांचा आहे सोलापूर ह्याच्यामध्ये दक्षिणमध्ये आणि त्यातला सोलापूर काही सोसायट्या म्हणजे सिटीमधलाही भाग मोठा आहे. त्यामुळे त्यांना मिळावा असं आमची इच्छा आहे. दोघांपैकी कुणाला तरी एकाला मिळावं. कल्याण शेट्टी आत्ता रिसेंटली आहेत, 2री टर्म आहे त्यांची. त्यामुळे हे टर्म आहे, हे 5वी टर्म आहे, हे 3री टर्म आहे. या दोघांपैकी 100% दोघांपैकी एकाला मिळावं अपेक्षा आमची आहे. नाराज व्हायची काही गरज नाही. पक्षाचं काम करता कारण सगळ्यांना मंत्रिपद मिळू शकत नाही. सगळ्यांना द्यायचं म्हणजे शक्यच नाही ना. मंत्रिपद 40-43च्या पुढे देऊ शकत नाहीत त्यांनी. प्रत्येकाला द्यायचं म्हणजे प्रत्येकाला मला वाटतं मला मंत्रिपद मिळावं करावं असं अशा प्रत्येकाची अपेक्षा असते. पण ते देऊ शकणार नाही. पण आज ना उद्या 100% मिळणार म्हणजे मिळणार. नाही ते पालकमंत्री म्हणून चंद्रकांतदादा पाटील ठीक आहे, पण त्यांना वेळ नसते. ते पक्ष संघटना बांधणे आणि त्यांच्या मंत्रिपदामध्ये ते सोलापूरला न्याय देतील असं वाटणार नाही. आणि धरणे साहेब पण जरी इंदापूरचे जवळचे असले तरी पण नाही ते न्याय मिळू शकणार नाही म्हणजे जसा 100%. पण कारण काय असतं मला हेच कळत नाही. पालकमंत्रीपद सोलापूर जिल्ह्यातल्या आमदाराला का देत नाहीत मला हाच कळत नाही. मंत्रीलाच तुम्ही पालकमंत्रीपद द्या असं काही नियम आहे का? कमीत कमी पालकमंत्रीपद तर जिल्ह्यातल्या आमदारालाच द्यायला पाहिजे ना. आणि शहरातल्या BJPचे एवढे आहेत मग उद्या निगेटिव्ह लोकांच्यामध्ये माइंड जाईल अरे आपण निवडून देतोय आपल्या आमदारांना. प्रभाव पडेल का? माहितीने सोलापूर जिल्ह्याचे जे स्थानिक आमदार आहेत त्यांना डावलले गेले त्याचा भविष्यकाळात काय प्रभाव पडेल का? प्रभाव पडणारच आहे. कारण काय असतंय हे लोकांच्या डोक्यात राहतं अरे आपण एवढ्या वेळा देतोय वारंवार यांना संधी देतोय. मग आणि मंत्रिपद असले की काम करायला एक वेगळ्या प्रकारचा पॉवर असते त्याच्यामध्ये.
नुसते आमदार असण्यात पॉवर फार कमी असते आणि मंत्रिपदाची पॉवर खूप असते. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आपल्या जिल्ह्याच्या समस्या मांडता येतात आणि प्रत्येक ज्या वेगवेगळ्या खातेनिहाय लोक मंत्र्यांकडनं आपल्या जिल्ह्याची कामं करून घेता येऊ शकतात. नुसते आमदार असलं तर फक्त आपण निवेदन द्यायचा विचार करून हेच चालत राहणार. जोही पालकमंत्री निवडलेला आहे आता जुना चेहरा किंवा नवीन चेहरा त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवणार? काय ना सोलापूरच्या कुठल्या क्षेत्रामध्ये विकास झालेला पाहिजे? सोलापूरमध्ये आता जास्तीत जास्त आपलं बाहेरचा भाग म्हटलं तर विडू घरकुल, आपलं शेळगी या भागामध्ये किंवा बाळे जे आउटलाईनची सिटी आहे त्यामध्ये बराच म्हणजे परिसरामध्ये अजून हे झालेलं नाही आहे, प्रगती झालेली नाही आहे. पाणी टंचाई म्हणा, ड्रेनेज लाईन म्हणा, रस्ते म्हणा अजून झाले नाहीत. जर भविष्यात जर झाले आपले पालकमंत्री तर ते कामं पटकन व्हायला पाहिजे. महायुतीने सोलापूरचे जे आमदार आहेत त्यांना टाळण्याचा प्रयत्न केला असं वाटतं का? तसं तर वाटतेच, कारण आपले एवढे आमदार निवडून आल्यानंतर एका तरी आमदारला आपल्याला पद द्यायला पाहिजे होते. 100% वाटतं. भविष्य काळामध्ये आपण या जी गोष्टी झालेल्या आहेत आपल्या आमदारासंबंधित त्या संबंधित आपली काय चर्चा वगैरे नागरिकांसोबत किंवा काय आंदोलन करण्याबाबतीत? आंदोलन तर कसं माहिती आहे का, आंदोलन तर करण्याच्या स्थितीमध्ये आहे ते सर्वजण, कारण आपले एवढे आमदार असताना एकाही आमदाराला त्यांनी पद दिलेलं नाही आहे. त्यामुळे सर्व सोलापूरकरांना किंवा सोलापूर पूर्ण जिल्हा नाराज आहे. त्यामुळे आंदोलन भविष्यात होण्याच्या स्थितीमध्ये सुद्धा आहे. सर, विजयकुमार देशमुख आणि सुभाष देशमुख तक्षणचे दोघांना 2014 साली कॅबिनेट मंत्रीपद आणि एक राज्यमंत्रीपद देण्यात आलं होतं. आता 7 वर्ष झालं, 6 ते 7 ते दोघांनी मंत्रिमंडळात स्थान दिले गेले नाही. मग ह्या मागे काही राजकारण शिस्त आहे? नाही, सुभाष देशमुखांना आपल्याला द्यायला पाहिजे. दिले गेलं नाही, दिले गेले नाही. आता हे राजकारण आहे. काय कसं काय हे पक्ष ते पक्ष त्यांचं चाललेलं आहे, शिवसेना हे ते. डबल इंजिनची सरकार कसं होणार? मेन बोस्टर आहे शेवटी शरद पवार साहेब. आपल्याला काय आवडतं शहर उत्तरमधून विजयकुमार देशमुख जे निवडून आलेले आहेत ते आमदार होते का ना? होतं की आपण म्हणता की शरद पवार हे योग्य आहेत, मग त्याने काम आज नसेल करत की. त्यामुळं ते सिनियर माणूस आहे, जुना माणूस आहे तो. सोलापूरचा जो पाण्याचा प्रश्न आहे, रोजगारीचा प्रश्न आहे, भविष्यकाळात जो पालकमंत्र्यांची वडणी लागेल त्यांच्या हातून प्रश्न सुटेल का? काय वाटतं? सुटेल गे पालकमंत्री केलं, सुटेल ते. इथले करायला पाहिजे पालकमंत्री. ते शक्यच नाही आहे ना. शक्य नाही, मग का ना आला जातो सगळं आगोळ. मग विजयकुमार देशमुख आपण पालकमंत्री व्हायला पाहिजे म्हणता? हां, व्हायला पाहिजे. त्यांची एखादी कामे आपण उदाहरण देऊ शकतो कोणत्या कामाचं? सिटीत भरपूर कामं केलेत काम. मार्केट कमिटीचं आमचं चेअरमन आहे, त्यात सुद्धा त्याने मंत्रिमंडळात बरेच कामं केली. आता जो नवीन पालकमंत्री लागेल आपल्या सोलापूरला, जो कोणी असेल त्याच्याकडे शेतकरी म्हणून आपण कोणत्या प्रकारची मागणी ठेवाल? काय ही कांद्याचा भाव नाही तर काय नाही, सगळं चुतोडाच उठलाय. अहो, कांद्याला 50,000 रुपये खर्च येते. कांद्याला 50,000 रुपये एकरी खर्च यायला आणि व्हाल तर 20,000 रुपये. भाजीपाल्याबद्दल बोलायचं जर म्हणलं तर 5 रुपयाला 2 पेंड्या असतील, बरोबर आहे. तर 5 या 1000 रुपयाचं एक पुढं असतं. 5 रुपयाला 2 पेंड्या द्यायचं म्हणजे शेतकऱ्याच्या हातात काय राहणार? केंद्र सरकारकडून त्याचबरोबर राज्य सरकार, केंद्र सरकार झालं, राज्य सरकार झालं, मिळत नाही. यासाठी आपण कुठली कार्यप्रणाली किंवा कार्यप्रणाली आपल्याकडला मंत्री जर नाही, कार्यप्रणालीचा विषयच येत नाही. आपण कोणाकडे म्हणून जायचं हे विषय येतो. एक स्थानिक नागरिक म्हणून आपल्याला असं वाटत नाही का एक स्थानिक पालकमंत्रीच आपल्याला असायला हवं? वाटतंय खरं आहे, पण त्यांनी काय घरातनं बाहेर येत नाही, काय उपयोग आहे? कामं करणाऱ्याला द्या, नुसतं आमचे स्थानिक द्या म्हणून काय अर्थ नाही त्याच्यामध्ये. मग नागरिकांमध्ये अशी चर्चा आहे शहर उत्तरमधून की विजयकुमार देशमुख यांना मंत्रिपद मिळालं नाही म्हणून आम्ही आंदोलन करू. पहिले तरी मिळालं की त्यांना पालकमंत्री, यावेळी त्यांना पुन्हा हवं असं इच्छा होती. सगळ्यांना इच्छा असते हो, काम करा आणि सर्टिफिकेट घ्या. मग भाजपला जी एखादी जी सत्ता मिळाली 5 आमदार देऊन, याचा फायदा भविष्यात सोलापूरला होणार का नाही? फायदा होईल. बर्णे मामाला जर पालकमंत्री दिलं तर आपल्या सोलापूरला फायदा होईल. आता जे पालकमंत्री नवनिर्वाचित येतील, कालच म्हणजे 1-2 दिवसांपूर्वी विधिमंडळाचं मंत्रिमंडळाची शपथविधी झाली. आता एकतर दत्तामामा भरण्याचं चंद्रकांत पाटील ते पालकमंत्री होतील निश्चित आहे. आता जे पालकमंत्री येणार आहेत आपल्याकडे, पण नागरिक म्हणून तुम्ही त्यांच्याकडे कोणते प्रश्न आणि कोणत्या प्रश्नांची मार्गी लावाल अशी मागणी ठेवा? गरीब जनतेसाठी काम पाहिजे आणि रोजगार नाही, लोकांना काम नाही. आता आम्ही रिक्षावाला आहे, रिक्षावाल्याला काय नुसतं एक वायर घेतलं तर 500 रुपये आहे.
आम्हाला काय परवडते वाढवून मिळालं पाहिजे, आम्हाला 60 वर्ष झाल्यावरती पेन्शन द्यायला पाहिजे, असलं काय तर काम केलं तर चांगली गोष्ट आहे. शहर उत्तर शहर मध्य आणि शहर मध्य. सुभाष देशमुख, देवेंद्र कोटे, एक मिनिट, त्यानंतर विजयकुमार देशमुख, हे तिघांनाही 1 लाखपेक्षा जास्त मतं मिळाली होती. 1 लाख मतं मिळाले. याचं कारण एवढं मताधिक्य असून सुद्धा, एवढे पाठिंबा असून सुद्धा मंत्रिमंडळात स्थान नाही आणि 5 ठिकाणी 5 मतदारसंघात भाजपचे आमदार निवडून आले. मग भाजपला आपण जे मतदान केले, जे आपल्या मतदारांनी किंवा लाडक्या बहिणीने, त्याचा फायदा काही झालेला नाही असं? लाडक्या बहिणीचा फायदा कसा झाला माहिती का, त्यांनी जी लेडीज बायकर लाडक्या बहिणीला त्यांनी जी अवस्था असं दाखवली ती की आम्ही तुम्हाला 1,500 नंतर 21,000 रुपये करणार, ती त्यांना आता लेडीजला कसं असते करून खाणारे असतात, त्याच्यामध्ये शिक्षले नाही केले, जी बी मतदान पडले त्यांना लेडीजचं जी करून खाणारे जे पडले, दोन्ही भांडे आपले करून खाणार, 4 भांडे कुठं हे करणार, ती त्यांना का आता त्यांना आशा होती आज आपले नवरे कोण बघत नाही, ते आपल्या घरामध्ये आज त्या माणसानं आपल्याला हे केलं म्हणून ते त्यांना मतदान त्यांचं पडलं. अजून बी त्यांना आशा का होती, आता येईल ते 21,000 रुपये त्यांना देणार या पुढच्या महिन्यात, त्या हिशाने त्यांनी केलं. तर तसं जर नाही झालं तर उद्या पुढची भाजप काय बसू शकणार, नाही बसू शकत. उद्याच्याला भाजप आता म्हणता तुम्ही भाजपची बसते, तर भाजपचं कार्य ते नाही म्हणतो ना. आता पहिले मोदी लाटच्या ह्याच्यामध्ये तेवढं आले नाहीत, पहिले मोदी लाटमध्ये किती झालं तर 1 आज किती आहे या वर्षात मोदी लाटमध्ये एवढे मतदान झालं नव्हतं त्या टायमाला. आता मोदी लाटमध्ये एवढे कसं काय मतदान झालं, आज एवढे नाही. मग त्याच्यामध्ये ना त्यांचं काय तर मिशीनचं त्यांचं काय तर पाडलं पाहिजे, ती त्यांच्या त्याच्याशी, पण सध्या पब्लिकला जी करून खाणाऱ्याला जी मतदान असं कोण करून खाणार आहे इकडे आपल्या ह्याच्यानं, त्या लोकांना तुम्ही धोका देऊ नये. कुठला बी इथलं आमदार होते, खासदार होते, मंत्री होते, कसला बी चांगला माणूस होते की जेवढे सोलापूरचं आज तुम्ही मोठ्या मोठ्या कुठल्या लोकांना जाऊन बघा तिथं विकास झाला, तसं तुम्ही सोलापूरला कुठला विकास केला का? आज पंढरपूर एवढं मोठं तुळजापूर एवढं मोठं देवस्थान आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणलं तर सोलापूरचं बघायचं असलं तर सिद्धेश्वरमध्ये आपलं देवस्थान आहे महाराष्ट्राचं सिद्धेश्वरचं. तुम्ही एखादी फक्त ज्या टायमाला गरजेला तिथं बघतो तुम्ही जे एवढे जे मोठे मोठे मंत्री मी असं तसं फालतू पैसा तुम्ही सोलापूर नियोजनसाठी काय तर करा. सोलापूर बेकारी, सोलापूर करून खाणारे हे असं कोण छोटे मोठे त्यांच्यासाठी तुम्ही देखील करा. आज मोठे मोठे मिली कामदार हे जे कुठले पॅटर्न येतात बाहेरच जाते, तिथं काही येत नाहीत. पुण्यात जाते, नाशिकला जातात, मुंबईला आज एवढं मोठं पडे का परत तिथंच जाते का बरं? तुम्ही जाता तिथंही करता, त्यांच्या लोकांचं होतं तुम्ही इथं खाल्ला, इथं लहानच मोठं जा, इथलं इथे आज करा की. आपल्यामध्ये महायुतीचे मुख्यमंत्री जे आहेत देवेंद्र फडणवीस समतोल ठेवलेला आहे, समतोल ठेवलेला आहे प्रत्येक. कारण काय असते युती आहे, फक्त पर्सनली भाजप असलं असतं तर ते 100% मिळालं, काय दोघांनाही मिळालं असतं. कल्याण शेट्टी अक्कलकोट तिकडे आणि इकडे मिळालं असतं, तर तिन्ही पक्षांचं समतोल ठेवण्यासाठी असं द्यावं लागलं, देवेंद्र फडणवीसांना ॲडजस्टमेंट करावं लागलं. देशभराचे पालकमंत्री होते, आता चर्चा जर अशी चालू आहे की सोलापूर जिल्ह्यामध्ये पूर्ण 11 तालुक्यात एकतर चंद्रकांत पाटील नाहीतर दत्ता भरणे बाहेरचा दिले होते आजपर्यंत, पण बाहेरचा देऊ नये आमचं वैयक्तिक मत आहे की बाहेरचं नाही, सिटीमधला देणं फार गरजेचं आहे आणि त्यात लक्ष देतील. आज 5 वर्ष फार मागं गेलो आपण, परत 2.5 वर्ष ते सरकार लॉकडाऊन पिरियड हा गेल्यामुळं ना आपलं डेव्हलपमेंट झालं नाही सोलापूरला. आता होणं गरजेचं आहे. खूप काही गोष्टी राहिलेल्या आहेत पेंडिंग, ते होणं गरजेचं आहे आता आपल्याला. आणि सोलापुरातले पोरं कॉलेजमधले इथले होऊन बाहेर गेलेले आहेत, उद्योगधंदे सगळे बाहेर गेले, उद्योगधंदे डेव्हलप व्हायला पाहिजे, गरजेचं आहे. आणि लोक जवळजवळ 2 ते 2.5 लाख लोक पुण्याला गेलेले आहेत लोक, त्यामुळे लक्ष देणं फार गरजेचं आहे. नाही तर पुढचं यांना पटवणं फार अवघड आहे. मी बीजेपीचा कार्यकर्त्याने व्यापारी आहे का सर्वसाधारण मला माहिती आहे, हां, त्यामुळे मला काय जेवढं समजतं त्या पद्धतीने मी सांगाल की गरजेचं आहे. कारण रोजगार ह्या गोष्टी उद्योगधंदे वाढीस लागण्यापर्यंत हे गरजेचं आहे, अत्यंत गरजेचं आहे. सोलापूरला आता डेव्हलप होणं गरजेचं. आता विमानतळाच्या गोष्टी चालल्यात ते सुद्धा त्या गोळ्यात राहिलेलं आहे. बाहेरचे उद्योगधंदे येत नाहीत कारण कम्युनिकेशन फार महत्त्वाचं आहे आणि ट्रॅव्हलिंग दळणवळण वगैरे ह्या गोष्टी घेणं गरजेचं. आणि कॉर्पोरेशनने सुद्धा या गोष्टी लक्ष दिल्या पाहिजे. त्यांनी त्याचं कमर्शियल टॅक्सेस लावणं, कमर्शियल लाईट देणं हे चुकीचं आहे. उद्योगधंद्यांना त्या हे द्यायला पाहिजे, कन्सेशन देणं, उद्योगधंदे बाहेरचे यायला पाहिजे. या हिशोबाने कॉर्पोरेशनने सुद्धा लक्ष घालायला पाहिजे. आणि त्यांचं सरकार तिथं होतं, आता केंद्रात आहे, ह्याच्यात आहे, स्टेटमध्ये आहे, त्यामुळे ह्यांनी काही करून उद्योगधंदे आणलं पाहिजे. काळात सोलापूर जिल्ह्याला अनेक पालकमंत्री लाभले होते, जितेंद्र आव्हाड, दिलीप वळसे पाटील, दत्ता मामा भरणे. 5 वर्षात 5 पालकमंत्री झाले. कार्यप्रणाली एकदम बोगस आहे. जे जिल्हा परिषदच्या माध्यमात जे पालकमंत्र्याचं टच पाहिजे त्या जिल्ह्याला तो शक्य नाही आहे त्यांना, कारण त्यांनी असतात दुसऱ्या जिल्ह्याचे आणि त्यांना त्यांच्या मतदारसंघातले कामं करायचे असतात, त्यामुळं ते इकडं न्याय देऊ शकणारच नाहीत. हे कुठल्याही
पार्टीने विचार घ्यावा की जो आमदार ज्या जिल्ह्यातनं निवडून आला आहे तिथला पालकमंत्री द्यावा, त्या आमदाराला संधी दिली पाहिजे, जेणेकरून ते पुढं भविष्यात तो पुढचं त्याला ही माहिती होऊन पालकमंत्र्यांची जे कामं असतात त्याचे जिल्ह्याची माहिती होऊन ते पुढं अजून मोठ्या पदावर जाऊ शकतात त्याचे. शहर उत्तरमधील नागरिकांमध्ये अशी चर्चा आहे की लोकसभेच्या टायमाला त्यावेळेस प्रणितीता शिंदे यांना निवडून दिलं होतं, मग ह्या नाराजीमुळे सोलापूरच्या स्थानिक आमदाराला मंत्रिमंडळ. नाही, असं काही संबंध नसतो. आता प्रणितेश शिंदे निवडून आले ते त्यांच्या काँग्रेसच्या कार्यामुळं, असं काय नाही. लोकसभेला आणि विधानसभेचं खूप गणित वेगळं असतं. आता शहर उत्तरमधनं बहुमत BJPलाच होतं माझ्या मते, कमी जास्त असो जे काय असेल ते असेल, पण तुम्ही त्याचा परिणाम इकडं घडवू शकत नाही. उलटं तुम्ही निगेटिव्ह थॉट्स तुम्ही लोकांच्या मनात निर्माण करता, ह्याचा काही संबंध नाही आहे. आता प्रणितीताई शिंदे पण 3 वेळा निवडून आले, त्यांना सुद्धा मंत्रिपद दिलं नाही. काँग्रेसने त्यांच्यावर पण अन्याय केलेलाच आहे. म्हणजे सोलापूरचं दुर्दैव आहे. कोण किती वेळा निवडून येते त्यांना काही फरक पडत नाही. वरच्या मंत्र्यांना नाही, मराठवाड्या इकडे तिकडच्या लोकांनाच मंत्रिपद देत आहेत. व्यापारी आहात आपण, त्याचबरोबर इतर व्यापारी आहेत, त्यांचे संवाद साधल्यानंतर आम्हाला असा प्रतिसाद मिळाले की मंत्रिमंडळात स्थान दिलं गेलं नाही आहे. याबद्दल नाराजी नाही आहे आमची, पण ज्यांना देत आहेत चंद्रकांत पाटील असू दे किंवा दत्तामामा भरणे हे योग्य आहेत. याबद्दल काय सांगाल आपण? नाही, आपण कसं आता दत्तामामा भरणे वगैरे म्हटलं तर ते आपल्या सोलापूर जिल्ह्याच्या थोडा आउटलाईनच्या हिशोबाने आहे. इंदापूरमध्ये आपल्या स्थानिक आमदाराच्या कुठला तरी एखादा पद मिळालं असतं तर आपण बोलू शकलो असतो ना, आपल्या स्थानिक आमदार आहे, मंत्रिपद मिळालेलं आहे, काम करा. आपण सर्वजण अधिवेशन घेऊन किंवा काहीतरी निवेदन घेऊन आपण बोलू शकतो की आपलं सोलापूरचा पाणी प्रश्न मिटवा, रस्ते, आउटलाईनला जे शेळगी भाग, घरकुल, विडी घरकुल वगैरे भागामध्ये जे चालू आहे त्यातलं कार्य तुम्ही पूर्ण करा, असं आपण हक्कानं बोलू शकतो. हीच अपेक्षा आमची, दुसरं काय. आता हे 2.5 वर्ष तर गेली पाण्यात, आमची काय उपयोग होणार नाही. पुढे मिळेल का नाही याची खात्री नाही. पुढे म्हणजे मंत्रिपद मिळेल याची काय गॅरंटी आहे? आता 2.5 वर्ष केलं म्हणजे काय पुढलं काय सांगताच येत नाही, असा विषय. सगळ्या महाराष्ट्रात खालीवर झालं तर सोलापूर जिल्ह्यात 5ला 5 आमदार दिले भाजपला, ते आम्ही, पण आमचा काय उपयोग झाला. म्हणजे सोलापूरचे नागरिक आहेत, मतदार आहेत, तरुण पिढी असू दे किंवा किशोरावस्था वृद्ध पिढी, यांचं नुकसान झालं, यांना डावलण्यात आलं असं वाटतं. मोठं नुकसान झालं, मोठं नुकसान झालं, लय नुकसान झालं मोठं. नागरिकांमध्ये अशी चर्चा चालू आहे की विजयकुमार देशमुख यांना पद न दिल्यामुळे आम्ही आंदोलन करूया. काय उपयोग होणार आहे का आंदोलन? आता विस्तार हाचा 2.5 वर्षानंतरच होणार. आंदोलन केलं काय नाही काय उपयोग होणार आहे त्याचा? पालकमंत्री पदी भरणी लागेल एखादा नवीन चेहरा किंवा दत्तामामा भरणे किंवा चंद्रकांत पाटील यांच्याकडे आपण कुठल्या दृष्टिकोनातून पाहता किंवा कोणत्या अपेक्षा ठेवता सोलापूरच्या विकसित विकासासाठी? नाही, त्यांनी खरं आहे कसं आहे, त्यांनी भरणे साहेब जे आहे ते इंदापूरचे आहेत आणि ते पुणे जिल्ह्याचं प्रतिनिधित्व, मग ते आमच्या जिल्ह्याला जे बाबा शहराला किंवा जे मोठमोठे उद्योग यायला पाहिजेत त्यांनी तेवढं त्यांचं हे नसणार ना, फिलिंग टच नसणार आहे. ते त्यांना वाटणार आपल्या जिल्ह्यात पडून. मागं एक कुठलं तरी आलं होतं काय अन्न काय ते कुठलं तरी एक डिपार्टमेंट आलं होतं, ते पळवले बारामतीला, पळवले नाही परत इकडं आणलं सोलापूरला. म्हणले हे असलं नाही ते अन्न कुठलं तर प्रक्रिया प्रकल्प कुठला तर होता, मला नीट एक्झॅक्ट नाव माहीत नाही. पण हे असे प्रकल्प पळवापळवी करण्यापेक्षा स्थानिक आमदारांनी एकत्र येऊन आपल्या जिल्ह्याला ते मिळवणं महत्त्वाचं आहे आणि ते पालकमंत्र्यांनी त्यात लक्ष घातलं पाहिजे. पालकमंत्र्याला माहिती असतं कुठल्या जिल्ह्यात कुठलं काय कमी आहे. आता इथं इथं कामगार वर्ग भरपूर आहे, इथं रोजगाराची संधी भरपूर आहे, वस्त्रोद्योगमध्ये भरपूर काम करण्यासारखं आहे, पण अजून तेवढं भरीव काम झालेलं नाही आहे कुठल्याच पक्षाकडनं किंवा कुठल्याच पार्टीकडनं. ते अजून भरीव काम व्हायला पाहिजे, कारण वरच्यावर इथले वस्त्रोद्योग बंद पडत आहेत. कामगार आहेत, स्किल्ड लेबर्स आहेत, पण नवीन फॅक्टरीज यायला पाहिजे, पॉवर लूम्स यायला पाहिजे, नवीन मोठे उद्योग यायला हवे.